सांगली जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी विशेष पथक तयार करून परागंदा आरोपींचा शोध सुरू केला होता. या पथकाने मिरज उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना मोका गुन्ह्यातील फरार आरोपी अमन समीर मुल्ला हा मिरज पंढरपूर रोडवरील डॉक्टर A.N. गायकवाड हॉस्पिटल परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीनुसार पथकाने सापळा रचून संशयित हालचाली करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव अमन समीर मुल्ला, वय वर्ष 20, मूळ राहणार हडको कॉलनी सांगलीत, सध्या राहणार ब्राह्मणपुरी मिरज असं सांगितलं. तो मिरज शहर पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचं स्पष्ट झालं. सदर गुन्हा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी दाखल झाला असून निखिल विलास कलगुटगी राहणार मंगळवार पेठ मिरज यांच्या खून प्रकरणी एकूण 15 आरोपी आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. आरोपींनी यापूर्वीही संघटितपणे गंभीर गुन्हे केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांच्या मान्यतेनंतर हा गुन्हा मोक्का अंतर्गत नोंद करण्यात आला होता. दरम्यान गेल्या 7 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करीत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.